जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शरदने आपल्या विरोधात प्रचार केल्यामुळेच आपल्याला निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, हे बाबूराव कदमांच्या चांगलंच लक्षात आलं होतं. कारण शरद हा निर्व्यसनी माणूस, त्यात तो अडल्या नडलेल्यांची मदत करायचा. समाजसेवा हा गुण त्याच्यामध्ये लहानपणापासूनच होता. कोणताही हेतू न धरता तो प्रत्येकाला मदत करायचा. त्याच्या या स्वभावाचा फायदा बाबूराव कदमांचा विरोधक आणि शरदचा लहानपणापासूनचा मित्र अमर गुजरला झाला होता. अमर गुजर अगदी थोड्या मतांच्या फरकाने निवडून आला होता. आपल्या पराभवासाठी शरद जबाबदार असून त्याच्यामुळे आपला निसटसा पराभव झाला असल्याची पक्की धारणा कदमांची झाली होती. त्यामुळे तो शरदविषयी मनात अडी धरून होता. शरद हा गावातील कपड्यांचा नामांकित व्यापारी होता. पत्नी, 2 मुले व आई वडील या सर्वांची जबाबदारी त्याच्या एकट्यावरच होती आणि तोही त्यांच्या पालनपोषणात आई वडिलांना सांभाळण्यात व बायकोच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यात कमी पडत नव्हता. त्याचा व्यवसायही भरभराटीस आला होता. तो कधीच कोणाच्या भांडणात पडत नसे, कोणाचे मन दुखवत नसे. मोकळ्या मनाने आपल्या उत्पन्नातून मिळणाऱ्या पैशातून तो समाजसेवा करत असे. त्याला राजकारणामध्येही काही गंध नव्हता, पण आपला बालमित्र अमरच्या आग्रहाखातर तो प्रचारामध्ये पडला होता. अमरलाही माहीत होतं शरदच्या समाजसेवेचा व त्याच्या गुणी स्वभावाचा आपल्याला मत मिळवून देण्यात नक्कीच फायदा होणार आहे. त्यामुळेच शरदची इच्छा नसतानाही त्याला आपल्या प्रचारात सामील करून घेतले होते आणि शरदही आपल्या मित्रासाठी त्याच्या प्रचारात सामील झाला होता. आता निवडणूक होऊन 3 वर्ष झाली होती, पण झालेल्या पराभवाचे शल्य बाबूराव कदमांच्या मनात आजही बोचत होते. या पुढीलही निवडणुकीमध्ये शरद आपल्याला डोकेदुखी ठरणार आहे याची त्याला पूर्ण खात्री होती. त्यामुळे शरदचा कसा काटा काढायचा याचाच तो विचार करत असायचा. एके दिवशी शरद व्यावसायिक कामासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतःच्या 4चाकी गाडीमध्ये आला होता. कामामुळे त्याला तेथेच उशीर झाला होता. उशीर झाल्यामुळे त्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या मित्रांनी त्याला तेथे जेवण करण्याचा आग्रह केला. त्यामुळे त्याला आणखीनच उशीर झाला. तो आता अर्ध्या रस्त्यात आला होता. रात्रीचे 11:30 वाजले असतील. ढग दाटून आले होते. सगळीकडे किर्र अंधार होता. गाडीमध्ये तो एकटाच होता. त्याने गाडीमध्ये जुन्या काळातील सदाहरित गाणे लावले होते आणि त्या मधुर संगीत असलेल्या गाण्यांचा आस्वाद घेत तो आपल्याच धुंदीत गाडी चालवत होता. तो तेथून निघाल्यापासून त्याच्यावर पाळत ठेवणाऱ्या, त्याचा जीव घेण्यासाठी टपून बसलेल्या लोकांची गाडी त्याचा पाठलाग करत असल्याची सुतरामही कल्पना त्याला नव्हती. तो एव्हरग्रीन गाणे ऐकत व गुणगुणत गाव जवळ करत होता. आता हायवे सोडून गाडी गावाच्या रस्त्याला लागली होती. रस्ता निर्जन होता. पाठलाग करणारे लोकही शरदच्या गाडीपासून थोडे अंतर ठेवून येत होते. अचानक रस्त्याच्या पुलाच्या खालून 2 व्यक्ती बाहेर आल्या. एका माणसाने शरदच्या गाडीच्या काचावर दगड मारला. त्यामुळे शरदचा स्टेअरिंगवरील ताबा सुटला व ती गाडी पुलाच्या कठड्यावर जोरात आदळली. तोपर्यंत त्याचा पाठलाग करणारी गाडीही त्याच्या गाडीच्या जवळ आली होती. त्या गाडीमधून आणखी काही गुंड खाली उतरले. त्यांनी गाडीमध्ये डोकावून पाहिले. शरदचा अपघाती मृत्यू झाल्याचे त्यांना भासवायचे होते. गाडीचे नुकसान झाले होते, परंतु शरदला थोडीही जखम झालेली नव्हती. दगडाने ठेचून व हत्याराने त्याचा खून करता आला असता, पण कपड्यांवर रक्ताचे डाग पडले असते. त्यामुळे त्या लोकांनी त्याचा गळा ओढून खून केला व त्याच्या गाडीवर मारलेला दगड नदीमधील पाण्यात फेकून त्या ठिकाणाहून पलायन केले. बाबूराव कदम शरदच्या खुनाची प्लॅनिंग करूनच 10 दिवसांपूर्वी चारीधाम यात्रेला निघून गेला होता. खुनासाठी त्याने खास बाहेरच्या राज्यातून माणसं बोलावली होती. त्या माणसांना परत पाठवण्याची त्याने आधीच तयारी केली होती. खून करून ती माणसं आपल्या घराकडे निघाली होती. पोलीस आपल्या परीने तपास करत होती. शरद हा व्यापारी असल्याने त्याच्यावर पाळत ठेवूनच त्याचे पैसे लुटण्यासाठी चोरट्यांनी त्याचा खून केल्याची अफवा गावभर पसरली होती. वास्तविक गुंडांची गाडी ही पांढऱ्या रंगाची असताना व ती गाडी उत्तरेला गेली असताना कदमांच्या लोकांनी लाल रंगाच्या गाडीतील चोरांनीच शरदचा खून केला असून ती गाडी दक्षिण दिशेला गेल्याची अफवा पसरवली होती. त्यामुळे पोलीस दक्षिण दिशेला तपास करत होते. त्यामुळे त्या गुंडांना राज्याबाहेर पडण्यास मदत झाली होती. खुनाच्या वेळी व त्यापूर्वीही त्या गुंडांनी मोबाईल वापरला नव्हता व कदमानेही मोबाईलचा वापर न करता प्रत्यक्ष भेटून त्या गुंडांना सुपारी दिली होती आणि यदाकदाचित पोलिसांनी गुन्हेगारांना पकडले तर कदमांचे नाव न सांगता आम्हीच पैशासाठी शरदचा खून केला असे सांगण्यासाठी कदम गुन्हेगारांना आणखी पैसे देणार होता.
कदमाने यापूर्वीही असेच 2 खून पचवले होते. मायाळू काळजाचा दानशूर समाजसेवक शरद गेल्याचे दुःख सामान्य जनतेत होतं. आपल्या पराभवासाठी कारणीभूत असणारा आपला वैरी शरद संपला व त्याबरोबरच आपले वैरही संपले. याचा आसुरी आनंद बाबूराव कदमाला झाला होता. इकडे शरदचा पूर्ण परिवार दुःखाच्या खाईत लोटला गेला होता. आपण एका कर्त्या माणसाला संपवल्यामुळे त्याचा संपूर्ण परिवार रस्त्यावर येणार आहे. आपण एखाद्या माणसाला त्रास देतो त्यावेळी नकळतपणे त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. याची संपूर्ण जाणीव असतानाही कदमाने शरदचा खून केला होता. ज्या माणसाने आयुष्यात कधीही कोणाशी वैर धरले नाही, त्या निष्पाप माणसाला राजकारणापायी काही संबंध नसताना आपला जीव गमवावा लागला होता. तो माणूस आपल्या शरीरातील प्राण घेऊन हे कलियुग सोडून देवाच्या घरी निघाला होता. आणि कदम आपला वैरी संपवल्याच्या आनंदात चारिधाम यात्रा करून आपल्या गावाकडे निघाला होता, पुन्हा निवडणुकीची तयारी करण्यासाठी. आपण ज्यावेळेस एखाद्या माणसाला त्रास देतो त्यावेळी त्याचा परिणाम फक्त त्या माणसावरच होत नसतो, तर त्याच्या पूर्ण कुटुंबावर होत असतो. वैर धरून कोणाचंच कधीच चांगलं झालं नाही, नुकसान मात्र नक्कीच झालं आहे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही छोटीशी कथा कशी वाटली ते नक्की सांगा. आणि कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.